सर गुड इव्हनिंग. सर मी तुम्हाला बोलली होती की एक ॲप्रोच लावायचा असतो प्रत्येक MCQचा. तर मी काही एक्झाम्पल्स घेतलेत जे आपल्या नीट आणि जे CETचे वगैरे आहेत. तर मग सर कसं असतं की आता एखादा एक्झामिनर जर पेपर सेट करतो तर मग एक्झामिनर कुठे चुकवू शकतो हे आपल्याला आधी ओळखलं पाहिजे पहिलं तर. आणि भरपूरशा गोष्टी अशा असतात ज्या एक्झामिनरमध्ये आम्ही आताच्यापर्यंत जेवढे पण म्हणजे PYQs बघितलेत नीट आणि CETचे वगैरे, तर त्यात मी असं बघितलं आहे, अजूनपर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे की मोस्टली एक जो चुकवण्याचा फॉर्मॅट आहे ना तो मोस्टली सेम ठेवतात. म्हणजे लोक बोलतात ना की PYQs अभ्यास करून जा PYQ, पण एक्झॅक्टली काय अभ्यास करायचं हे माहिती पडलं पाहिजे ना. म्हणजे लोक काय करतात, अभ्यास PYQ पण रट्टा मारून जातात, पण असं नाही. PYQ रट्टा मारण्यापेक्षा तुम्ही पण बघितलं असेल PYQचे जे आधीच्या ह्याच्यात PYQ आले ते आता नेक्स्ट ह्याच्यात रिपीट नाही होत तेच क्वेश्चन. तर माझा मेन मुद्दा हा आहे की PYQs रिपीट नाही होत. PYQचा जो फॉर्मॅट असतो ना, जसा पेपर सेट केल्याचं जो एक क्वेश्चनचा जर फॉर्मॅट आहे तर तो फॉर्मॅट रिपीट होतो असं असतं. तर मग आपण PYQचा अभ्यास म्हणजे रट्टा मारण्याच्या बेटर आहे की ते आपण त्याचा फॉर्मॅट आपण पाठ करून जाऊ की हा असा फॉर्मॅट आलेला आहे या मागच्या वर्षांमध्ये. तर मग आता त्याच्यामधला आता हा एक फॉर्मॅट आहे, जसं की आता हा बघा. द करेक्ट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ अ क्युबिक युनिट सेल. एक मिनट. तर मग हा बघा, द करेक्ट फॉर्म्युला. ओके. तर मग आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही की स्टेटमेंट Aवाला बघा आणि स्टेटमेंट Dवाला बघा. ह्याच्यामध्ये बघा किती सेम आहे. फक्त ना ह्याला उलटं केलं, हे NM अपॉन A क्यूब NA आणि A क्यूब NA अपॉन NM. बघा आता माझं म्हणणं काय ते बघा, फक्त हा फॉर्मॅट इथेच रिपीट नाही झाला, भरपूरशा PYQsमध्ये हा फॉर्मॅट रिपीट आहे. तर मग आता हे आपल्याला हे समजलं की एक्झामिनरने इकडेच काहीतरी गडबड केली आहे. याचा अर्थ आपल्याला डाऊट ह्या दोघांमध्ये घ्यायचा होता, A आणि Dमध्ये, हा Aवाला आणि हा Dवाला. तर पण आता अजून एक, पण आता आपण असं मूर्खासारखं आपण कुठलंही आता A आणि D आहे म्हणून चला आता 50-50मध्ये मारूया, असं नसतं. कसं असतं आता हे तर आपण आपल्याला समजलं हे आहेत, पण आता त्याच्यावरती थोडं स्मार्ट वर्क करायचं. आता डेन्सिटी काय असतं, डेन्सिटी हे मास अपॉन व्हॉल्यूम असते, बरोबर. तर मास अपॉन व्हॉल्यूम आहे. म्हणजे आता हे बघा, Aवाला बघा, Aवालाच्या इथे मास वरती आहे आणि खाली व्हॉल्यूम आहे A क्यूब, राईट. पण इकडे बघा, इकडे व्हॉल्यूम खाली आहे, राईट. हे बघा, मास अपॉन व्हॉल्यूमचं हे मास खाली आहे, M खाली आहे. याचा अर्थ शॉर्ट हेच उत्तर आहे, कारण मास अपॉन व्हॉल्यूम आहे, राईट. म्हणजे आपल्याला आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. समजलं. हा एक फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट PYQ मोस्ट ऑफ द टाईममध्ये रिपीट झाला आहे. आपण भरपूर अजूनचे एक्झाम्पल्स आहेत माझ्याकडे, आपण अजून फॉर्मॅट्स बघूया आता ह्याच्यामध्ये. एक मिनिट. आता आता हा वाला बघा फॉर्मॅट. ओके. तर ह्याच्यामध्ये हा कुठला फॉर्मॅट आहे मी तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये कसं केलं आहे बघा. इन हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन्स द व्हॉइड, बघा ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं, फ्री स्पेसेस आर डॅश इन शेप. सर पहिलं तर आता आपल्याला जर एखादं कोणतरी क्वेश्चन सॉल्व करायचं, ठीक आहे. तर मग त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला पहिली गोष्ट तर कीवर्ड्स हायलाईट केले गेले पाहिजे, कारण मोस्ट ऑफ द चुकी इकडेच होते. बघा सर, आता ह्याच्यामध्ये इथे शेप लिहिलं आहे, पण कधी कधी ह्या शेपच्या इथे मुलांनी माझ्या आता मी जे मुलांना शिकवते त्या लोकांनी सर्वांनी मला टेट्रॅगोनल हा वाला वाला ए आहे ना, हे वाला सांगितलं. कारण का, तर जॉमेट्री टेट्रॅगोनल आहे पण शेप ट्रायंगलचा देतो तो, म्हणून इथे म्हणजे किती सहज चुकवलं बघा. विचारलं काय शेप आणि मुलं जॉमेट्री पण येतात. म्हणजे खूप म्हणजे आपण बोलतो ना अटेंटिव्ह कसं यायचं, तर ते अटेंटिव्हनेस आपला कसा येऊ शकतो, तर आपण जर कीवर्ड्स हायलाईट केले ना, तर असे भरपूरसे असे ट्रिक्स आहेत. तर आता फॉर एक्झाम्पल अजून बघूया आपण. आता हा वाला बघा, हा क्वेश्चन नंबर 10 वाला, हा वाला. ह्याच्यामध्ये बघा पहिली गोष्ट म्हणजे ना, हे क्वेश्चनचं ठीक आहे, पण पहिला फॉर्मॅट सेटिंग बघा ह्याचं. हे बघा फॉर्मॅटचं सेटिंग बघा कसं केलं आहे. B आणि D बघा, 1:2 2:1. ह्याचा अर्थ इकडे आपण डाऊट घेतला पाहिजे. हे बघा. आणि अजून एक गोष्ट, आता असं नाही की प्रत्येक वेळेला आपण फक्त आणि फक्त MCQचे स्टेटमेंट्स बघून जाणार. कधी कधी स्मार्ट वर्क करावा लागतो. कधी कधी आपल्याला जर क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स गेलं आहे की टेक्स्टबुकच्या सिलेबसच्या आतमधलं आलं आहे, हे पण महत्त्वाचं आहे, हे समजलं पाहिजे. कारण जर टेक्स्टबुकच्या आतमधलं असेल तर आपण असं नाही करू शकत, आपल्याला अप्रोच चेंज करावं लागेल. कारण सिलेबस आहे तर आपलं ते पाठ पाहिजे, पण जर समजा कुठलंही एखादं क्वेश्चन जर आउट ऑफ बॉक्स येतं आहे तर मग त्या टायमाला हा असा लॉजिकल अप्रोच आहे. आता बघा, हा 1:2 आणि 2:1 आहे, पण ह्या दोघांमध्ये पण आता आपण 50-50 आहे की कुठलं मारू, B मारू की D मारू. पण एक गोष्ट अजून, 2, राईट.
आणि हे जे डी आहे ते 2:1 म्हणजे 2. पण इथे असं करू शकते का म्हणजे म्हणजे ए उत्तराला म्हणजे प्रश्न आपण सॉल्व केलेत पण आता प्रश्न हे झालं एक लॉजिक. अजून बघा इकडे लॉजिक आहे. हे बघा